नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे जानकी सगुणाला म्हणत असते, की "सगुणा, अगं तुला मदत व्हावी म्हणून मी स्वयंपाक करून ठेवला. तुला नाही आवडलं तर परत नाही करणार." तेव्हा सगुणा म्हणते, "मला विचारल्याशिवाय माझ्या किचनमध्ये लुडबुड करायचं नाही. मला ते नाही आवडणार. तुमचा मान तुम्ही राखा ना. कशापायी घालवताय?" असं सगुणा आता जानकीला म्हणते. तेव्हा ओवीला आणि जानकीला खूपच वाईट वाटतं. सगुणा म्हणते, की "माझ्या किचनमध्ये पंचपक्वान्न बनवून खातायत आले मोठे." असं ती तिला खूपच लागेल अशा शब्दामध्ये बोलून निघून जाते. तेव्हा ओवी म्हणते, "आई, अगं ही सुद्धा ऐश्वर्या आंटीसारखीच आहे वाटतं." तेव्हा जानकी म्हणते, "नाही गं बाळा, ही तशी नाही आहे आणि सगुणा मावशीला नाही आवडलं आपण तिच्या किचनमध्ये काम केलेलं. असं आपण दुसऱ्यांच्या इथे राहत असल्यानंतर त्यांना न विचारता काही करायला नको ना, म्हणून तिलासुद्धा नसेल आवडलं." तेव्हा इथे ओवी म्हणते, "पण आई तू तर म्हणालीस ना, की आपण जिथे राहतो तिथे घर बनतं म्हणून म्हणून तू सगळं केलंस ना." तेव्हा इथे जानकी म्हणते, "हो गं बाळा, ते सगळं ठीक आहे. पण दुसऱ्यांना कधी-कधी त्यांच्या घरामध्ये काम केलेलं त्यांना न विचारता हे त्यांना नाही आवडत. ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे ना." म्हणून इथे सगुणा मावशी बोलली, बाकी काही नाही. त्यानंतरला ओवी म्हणते, की "आई, अगं आता दिवाळी सुरू होते ना. बाबा मला फटाके, नवीन कपडे आणतील का? अगं तुला माहिती आहे मला घरची खूप आठवण येते. तू नवीन साडी नेसायचीस, मी नवीन कपडे घालायचे, आपण रांगोळी काढायचो, पूर्ण घर आपलं सजायचं, हो की नाही? यावेळी तसं करता येईल का?" तेव्हा जानकी म्हणते, "हो ना, तुझे बाबा तुझ्यासाठी नोकरी शोधायला गेलेत. यावेळीसुद्धा तुला मिठाई, रांगोळी, नवीन कपडे, इथे फटाके तुझे बाबा तुझ्यासाठी सगळं घेऊन येतील. तू काळजी करू नकोस हं बाळा. यावेळची सुद्धा दिवाळी तुझ्यासाठी स्पेशल असणार आहे." असं जानकी म्हणते आणि हे सगळं बोलत असताना ती खूप जास्त इमोशनल झालेली असते. त्यानंतरला इथे आता सारंग एकटाच विचार करत बसलेला असतो. जे काही सौमित्र म्हणत असतो ते सगळं सारंगला आठवत असतं. सौमित्र म्हणतो, की "तुम्ही लोकांनी ते दोघंजणं घर सोडून जाताना कुणी त्यांना थांबवलंसुद्धा नाही आणि इथे खऱ्या अर्थाने नानांचा वारसा पुढे जर कुणी घेऊन जाणार आहे ना, तर तो फक्त आणि फक्त ऋषिकेश दादा आहे. तोच फक्त एकटा असा आहे जो नानांचा वारसा या घरामध्ये पुढे घेऊन जाऊ शकतो." तेव्हा इथे आता हे सगळं काही सारंगला आठवत असतं आणि तो विचार करत असतो, की नक्की बरोबर काय आणि चूक काय. त्यानंतरला ऐश्वर्या त्याच्यासाठी गरमागरम चहा आणि बिस्किट घेऊन येते. ती म्हणते, "गुड मॉर्निंग सारंग." तेव्हा इथे सारंग म्हणतो, "गुड मॉर्निंग." आणि ती म्हणते, "हे घ्या, तुमच्यासाठी गरमागरम आल्याचा चहा आणि बिस्किटसुद्धा आणले. मी स्वतः माझ्या हाताने चहा बनवला, घ्या ना." तेव्हा सारंग तो चहा घेतो आणि म्हणतो, "थँक्यू हां, बिस्किट नको मला." तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, की "सारंग, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा सारंग म्हणतो, "ऐश्वर्या, मलासुद्धा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "हो ना, बरं ठीक आहे. आधी तुम्ही बोला जे काही बोलायचं आहे ते, नंतर मी तुमच्याशी बोलते." तेव्हा इथे आता चहा घेतल्यानंतर ती म्हणते, "बिस्किट हवं आहे का?" तेव्हा इथे सारंग नको म्हणतो. तेव्हा लगेच प्लेट ती बाजूला नेऊन ठेवते. तर इथे ऐश्वर्याला आता सारंगकडून एक काम करून घ्यायचं असतं आणि म्हणून ती सारंगला लाडीगोडी लावण्यासाठी चहा वगैरे त्याच्यासाठी करून घेऊन आलेली असते. आणि इथे ऐश्वर्या म्हणते, की "सारंग, मला तुमच्याशी महत्त्वाचं हे बोलायचं होतं, की बघा ना घरामध्ये किती बरं वाटतंय." तर सारंग आता पटकन म्हणत असतो, की "नाही, घरामध्ये बघा ना, अजिबात चांगलं वाटत नाही आहे." आणि येथे ते बरं वाटतं म्हणाल्यानंतर सारंग म्हणतो, "ऐश्वर्या, तुम्हाला बरं कसं काय वाटू शकतं? अहो घरामध्ये दादा-वहिनी गेलेत तेव्हापासून घर किती रिकामं वाटतंय आणि कसं तरीच वाटतंय. आणि तुम्ही बघितलंत ना, सौमित्र दादा जे काही बोलला त्याने तर मला असं वाटतंय, की आपण कुठेतरी चुकलो का?" तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, "अहो सारंग, हे काय बोलताय तुम्ही? आपण काय चुकीचं केले सांगा बरं? अहो ती निगेटिव्हिटी बाहेर गेले. तुम्ही बघितलंत ना, पॉझिटिव्ह लोकं फक्त या घरामध्ये राहत आहेत, तर घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे, किती छान वाटतंय. आणि ते लोकं जे घराच्या बाहेर गेलेत ना, अहो ते निगेटिव्ह लोकं होते. अहो नानांना धक्का दिला जानकी वहिनींनी. त्यांनी जरासुद्धा त्यांच्या तब्येतीचा विचार केला नाही. त्यांच्या रूममध्ये त्यांना चावायला साप सोडला. त्यांना माहिती होतं, की नाना आता चालू बोलू शकत नाही आहेत. त्यांच्या रूममध्ये आपण कसा काय साप सोडायचा, याचासुद्धा जानकी वहिनींनी अजिबात विचार केला नाही. अहो मग किती निगेटिव्ह माणसं आहेत ती. मग ती या घरामध्ये कशाला राहायला हवी होती? ती गेली ते बरं झालं ना.
तेव्हा इथे सारंग म्हणतो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे सौमित्र दादा जेव्हा हे सगळं बोलला तेव्हा मला खूप चुकीचं वाटत होतं, खूप वाईट वाटलं की आपण त्या दोघांना जाऊ दिलं. पण आता तुम्ही हे व्यवस्थित समजावून सांगताय ना, तेव्हा मला असं वाटते की आपण काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही सारंग, मी खरं सांगते तुम्हाला, आपण काहीही चुकीचं केलेलं नाही आहे हो. ती दोघंजणं या घरामध्ये राहायची. अहो तुम्हाला माहिती नाही आहे, जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा दोघे आधी चांगले असतील, मी नाही म्हणत नाही आहे. मग मी आल्यावरतीच काय झालं, मी आल्यानंतर जानकी वहिनींची इन्सिक्युरिटी वाढली आणि ती इन्सिक्युरिटी नंतर जेलेसीमध्ये बदलायला लागली. अहो या घरामध्ये आल्यानंतर मी सुद्धा सगळ्यांची काळजी घ्यायला लागले, माया करायला लागले. आई माझे किती लाड करायच्या, माझं कौतुक करायला लागल्या. त्यानंतरला जानकी वहिनींना असं वाटायला लागलं, या घरावरती आधी फक्त त्यांची सत्ता चालू होती ना, त्यांना सगळ्यांची माया करता येते, सगळ्यांचे लाड करता येतात. आईंजवळसुद्धा त्याच चांगलं बोलायच्या, आई त्यांचंसुद्धा लाड करायच्या. मग त्यांना असं वाटत होतं की हे सगळं फक्त मला एकटीला मिळायला हवं. मी आल्यानंतर माझ्याकडे सुद्धा आईंचा कळ वाढायला लागला. आई माझीसुद्धा लाड करायला लागल्या, मलासुद्धा घरातले अधिकार द्यायला लागल्या आणि हेच जानकी वहिनींना आवडलं नाही आणि म्हणून त्या माझ्याबरोबर अशा वाईट वागायला लागल्या. आणि नंतर तर काय, प्रॉपर्टीमध्ये त्यांना हिस्सा मिळाला नाही, सगळं काही आपल्याला मिळालं. त्याच्यानंतरला त्या अजून इन्सिक्युअर झाल्या आणि विचित्रच वागायला लागल्या. मग आता तुम्ही मला सांगा, अशा लोकांनी घरामध्ये राहणं हे योग्य आहे का? नाही ना. म्हणून ते लोक गेले ना घरातून. मग ते बरंच झालं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आता मी काय म्हणते सारंग, बरं झालं ते लोक घर सोडून गेले. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे, आता निगेटिव्हिटी गेली ना म्हणून. आणि आता बघा, आता त्या लोकांची रूमसुद्धा आहे, जानकी वहिनींची आणि ऋषिकेश दादांची रूम. आता आपल्याला घ्यायला नको का? तेव्हा तुम्ही आईंजवळ जाऊन बोला, नाहीतर आपण दोघेजण आईंजवळ जाऊन बोलूया आणि ती रूम आता आपल्याला घेऊया, हो की नाही? तेव्हा इथे सारंग म्हणतो, हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तर इथे ऋषिकेश आता नोकरी शोधायला आलेला असतो. तो म्हणतो, दादा हे बघा, प्लीज मला तुम्ही नोकरी द्या. अहो हवं ते काम सांगा, मी कुठलंही काम करायला तयार आहे, मला अजिबात लाज वाटणार नाही आहे. तेव्हा इथे दादा म्हणतात, अहो ऋषिकेश दादा, असं काय करताय तुम्ही तुम्ही आणि आमच्या इथे नोकरी मागताय. तेव्हा इथे आता ते दादा म्हणत असतात, पण मी तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत. खरंच तुम्हाला काम द्यायला मला नक्कीच आवडलं असतं. अहो पण मी तरी काय करू. अहो तो सयाजी विखे पाटील यांनी आम्हाला धमकी दिली, मुळशीमध्ये जर आम्ही तुम्हाला नोकरी दिली तर तो आम्हाला मारून टाकेल हो, धमकीच तशी दिली. मग आम्ही तरी काय करू, आता तुम्हीच सांगा बरं. अहो मुलं बालं आहेत मला, बायका पोरांवाला माणूस मी, जर मला काही केलं तर आमचं कसं व्हायचं. तेव्हा आता हा गरिबाचा धंदा तुम्ही बंद करू नका, मी तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत, असे आता दादा म्हणतात. ऋषिकेशला कळलेलं असतं की धमकी ही सयाजी विखे पाटील यांनी दिले, ती ऐश्वर्याच्या सांगण्यावरून दिलेली आहे. त्यानंतरला ओवी आता शाळेतून आलेली असते. तेव्हा ओवी लगेच ऋषिकेशला फोन करते आणि म्हणते, बाबा कुठे आहात तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं ओवी बाळा, तू फोन केलास, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे ओवी म्हणते, हो बाबा सगळं काही ठीक आहे, मी शाळेतून आताच घरी आले ना. शाळेमध्ये ना आम्ही कंदील बनवला आणि कंदील आम्ही शाळेमध्ये टांगलासुद्धा. आता दिवाळी सुरू होते ना, मग घरीसुद्धा मला कंदील बनवायचं आहे. आणि बाबा मला नवीन कपडे आणि यावेळेला रांगोळी तुम्ही सगळं काही आणाल ना माझ्यासाठी? माझे फ्रेंड्ससुद्धा खूप छान पद्धतीने इथे दिवाळी साजरी करणार आहेत, मलासुद्धा फटाके हवेत. बाबा मला मिठाई किती आवडते तुम्हाला माहिती आहे ना, काजू कतली मला खूप जास्त आवडते. तुम्ही माझ्यासाठी काजू कतली घेऊन याल ना? बाबा मला खायची आहे हो, तुम्ही आणाल ना हे सगळं माझ्यासाठी? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो ओवी बाळा, अगं मी तुला हे सगळं घेऊन येणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. ह्यावेळचीसुद्धा तुझी दिवाळी खूपच जास्त स्पेशल असणार आहे. मी तुला सांगितलं आहे ना, ह्यावेळीसुद्धा तुला सगळं काही मिळेल, तू अजिबात काळजी करू नकोस हां. आणि तुझ्यासाठीच मी आलो आहे ना. बरं ठीक आहे, आता तुला काही महत्त्वाचं बोलायचं नसेल ना, तर मी आता नंतर फोन करतो हां. तेव्हा इथे ऋषिकेशला आठवतं, तो जानकीलासुद्धा म्हणालेला असतो की ह्यावेळची दिवाळी ही खूपच जास्त स्पेशल असणार आहे आपल्या ओवीसाठी. ती जशी घरी दिवाळी साजरी करायची तशी ह्यावेळीसुद्धा करेल. तर इथे दादा म्हणालेले असतात की या गावामध्ये, अख्ख्या मुळशीमध्ये तुम्हाला कुणीही नोकरी देणार नाही, कारण सयाजी विखे पाटील यांनी सगळ्यांना धमकी दिलेली आहे, जर तुम्हाला कुणीही नोकरी दिली तर तो त्यांना ठार मारून टाकेल म्हणून. मग आता कोण तुम्हाला नोकरी देणार आहे खरंच कळत नाही आहे. त्यानंतरला आता गावामध्ये कुस्तीची स्पर्धा असते.
कुस्तीची स्पर्धा असल्यामुळे इथे आता घोषणाबाजी चालू असते. घोषणा केल्यानंतर ऋषिकेशने ऐकलेलं असतं की आता इथे कुस्तीची स्पर्धा होणार आहे आणि त्यामध्ये आता मी भाग घेणार. कारण दुसरीकडे त्याला कुठेही नोकरी मिळत नसते. अख्ख्या मुळशीमध्ये सयाजीने फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की कुणीही ऋषिकेशला नोकरी द्यायची नाही, नाहीतर तुमचं काही खरं नाही आहे. मग आता एवढी मोठी धमकी दिल्यानंतर तर कुणीही जीवावरती खेळून मला नोकरी देणार नाही आहे. मग आता नक्की काय करायचं? तर ह्या कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असं तो आता ठरवतो. त्यानंतरला जानकी म्हणते, ओवी अगं कुठे आहेस तू? काय करतेस त्या मोबाईलमध्ये? हे बघ तुला किती वेळा सांगितले मोबाईलमध्ये जास्त खेळायचं नाही म्हणून, डोळे खराब होतात. सांगितले ना तुला. आणि आता शाळेतून आलेस, हा पसारा इथे ठेवला आहेस तू. अजून तू चेंजसुद्धा केलेला नाही आहेस. हातपाय कोण धुणार? आणि हे बघ मोबाईलमध्ये गेम खेळू नकोस. तेव्हा इथे ओवी म्हणत असते, अगं आई मी गेम खेळत नव्हते. मी बाबाला फोन केला होता. तुला माहिती आहे का? मी बाबांना फोन करून सांगितलं की माझ्यासाठी तुम्ही फटाके, नवीन कपडे आणि मला मिठाई खूप जास्त आवडते, तुला माहिती आहे ना. म्हणून मी बाबांना माझ्यासाठी मिठाई आणायला सांगितले, रांगोळीसुद्धा आणायला सांगितले. तेव्हा जानकी म्हणते, ओवी तू बाबांना फोन का केलास? अगं बाबा तुझ्यासाठी बाहेर नोकरी शोधायला गेलेत ना. त्यांनी सांगितले ना तुला की त्यांना नोकरी मिळाल्यानंतर तुझ्यासाठी सगळं काही घेऊन येतील म्हणून. मग तू का उगाच बाबांना फोन केलास? हे बघ ते तुला नाही म्हणू शकत नाही, म्हणून तू त्यांना फोन करून असा त्रास देणार आहेस का? हे बघ मी तुला सांगितलं ना, आता आपली कंडिशन पहिल्यासारखी नाही आहे. तुला मी हरिश्चंद्र यांची गोष्टसुद्धा सांगितली. आधी त्यांनी सगळं कमावलं होतं, नंतर गमावलं, पण नंतर पुन्हा त्यांनी कमावलं ना. तसे तुझे बाबासुद्धा कष्ट करून सगळं काही पुन्हा कमावतील, पण त्यांना थोडा वेळ तर दे. इथे सगळं काही व्यवस्थित करायला त्यांच्या मागे मागे जर फोन करून असं त्यांना सतत सांगायला लागलेस हे हवं आहे ते हवं आहे, मग ते काय करणार आहेत? तेव्हा ओवी म्हणते, ठीक आहे मी आता बाबांना फोनच करत नाही आणि घरातच बसून राहते. माझे फ्रेंड्स लोक चांगल्या पद्धतीने इथे दिवाळी साजरी करतील, मी घरातच बसून राहीन आणि या सगुना आंटीचा आहे ना मी ओरडा खात राहीन, कळलं नाही? आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा गुलाबदादा तिथे येतात आणि म्हणतात, काय झालं काय? ओवी असं का म्हणाली? म्हणजे ही सगुना ओवीला ओरडली वाटतं. तेव्हा जानकी म्हणते, नाही गुलाबदादा अशी का करेल सगुना? सगुना तर खूप चांगली आहे. तेव्हा इथे गुलाबदादा म्हणतात, नाही नाही तिच्या भोल्या चेहऱ्यावरती जाऊ नका, ती चांगली नाही आहे. मला माहिती आहे तिला माणसं दुसरी आलेली अजिबात खपत नाही आणि त्याच्यामध्ये ती खूपच जास्त बोलताना माणसाला लागेल असं बोलते, विचार करत नाही. आणि आज तर काय बंगल्यावरती गेली होती ऐश्वर्या मॅडमला भेटायला. तिथे त्या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी बोलणं झालं आहे, काहीतरी खिचडी शिजली आहे. आणि मला माहिती आहे ना माझी सगुना जशी दिसते तशी अजिबात नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, ते मला वाटलंच होतं. ही ऐश्वर्या बाहेरसुद्धा आम्हाला शांतपणे जगू देत नाही आहे. म्हणजे सगुना ज्या पद्धतीने वागली ना, तेव्हाच मला कळलं की ऐश्वर्याजवळ हिचं काहीतरी बोलणं झालेलं दिसतं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, कसं आहे ना गुलाबदादा, पाहुणे 4 दिवसाचे चांगले असतात, कायमचे राहायला आल्यानंतर ते माणसांना कुठल्याही पटत नाही. तुम्ही काळजी करू नका. हे नोकरी शोधायला गेलेत, यांना छान नोकरी मिळाली की आम्ही इथे राहणार नाही, आम्ही दुसरीकडे शिफ्ट होऊ, तुम्हाला अजून त्रास नाही देणार. तेव्हा गुलाबदादा म्हणतात, अहो तुम्ही माझी हक्काची माणसं आहात, तुम्हाला हवे तेवढे दिवस इथे राहा आणि सगुनाचं बोलणं अजिबात मनावरती घेऊ नका. तेव्हा जानकी म्हणते की एकीकडे गुलाबदादासारखी माणसं आहेत, तर एकीकडे ह्या ऐश्वर्यासारखी आम्हाला त्रास देणारी माणसं आहेत. आम्ही बाहेर पडलोय तरीसुद्धा ऐश्वर्या त्रास द्यायची काही थांबत नाही आहे. पण मी माझ्या संसाराला, माझ्या माणसांना आता तुझी नजर नाही लागू देणार, असं जानकी म्हणते. त्यानंतरला जानकी म्हणत असते, गुलाबदादा हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला जेवण वाढते. तरी इथे सुमित्रा आता बसलेली असते. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या आणि सारंग दोघंजणे येतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, आई जरा सारंगला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, हां सारंग बोल ना, काय बोलायचं आहे तुला, स्पष्टपणे बोल. तेव्हा इथे सारंग म्हणतो की आई मला तुला हे सांगायचं होतं. तेव्हा इथे सारंगला आता कसं बोलावं काही कळत नसतं. तेव्हा जानकी म्हणते, आई मी काय म्हणत होते, म्हणजे बघा ना आता ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी नाही आहेत, मग त्यांची रूम आता अशीच आहे ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगदी बरोबर, त्यांची रूम आता अशीच आहे, तर मी त्यांची रूम जर अवंतिका आणि सौमित्रेला दिली तर, हेच म्हणायचं होतं ना तुला ऐश्वर्या. तेव्हा इथे ऐश्वर्या गप्पच बसते. तेव्हा सारंग म्हणतो, अगं पण आई ती रूम तू त्यांना देऊन टाकलीस का? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो ना, तसं मी त्यांना सांगितलं. आता त्यांच्या रूममध्ये तुम्ही दोघंजणं शिफ्ट झालात ना, मग आता ते दोघंजणं कुठे राहणार? म्हणून मी अवंतिकाला आणि सौमित्रेला सांगितलं त्यांच्या रूममध्ये शिफ्ट व्हायला.
तेव्हा इथे आता ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते की या अवंतिकाने बाजी मारली, याला समजवण्यामध्ये वेळ वाया घालवला म्हणून, नाहीतर ती रूम आता माझी असती. आता मी हे सगळं काही माझ्या ताब्यात घेतलं आहे, पण अवंतिकाने सगळं काही फिसकटवलं नाही म्हणजे झालं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सगुना ऐश्वर्याला म्हणत असते की कुस्तीची स्पर्धा होणार आहे मुळशीमध्ये. त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये ऋषिकेश दादांनी सुद्धा भाग घेतला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, अगं जानकी, कुस्तीची स्पर्धा आहे, 1,00,000 रुपये त्याच्यामध्ये बक्षीस आहे, तुला माहिती आहे का? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, अहो तुम्ही कशाला याच्यामध्ये भाग घेताय? काय दुखापत झाली म्हणजे? तुम्हाला कुठे लागलं तर आपण काय करायचं? हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, माझ्या ओवीसाठी मी या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेणार. तर या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये आता एक माणूस इथे ऋषिकेशला उचलून उचलून आपटत असतो आणि त्याला खूप जास्त मार लागतो. ऋषिकेशला होणारा त्रास बघून जानकीला फारच जास्त वाईट वाटतं.